Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar MRS. Today we are going to discuss Understanding Economic Development, Class 10th, Chapter number 4, Globalization and Indian Economy. आज आपण इयत्ता 10वीचा ग्लोबलायझेशन अँड इंडियन इकॉनॉमी या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आता भारतातील अर्थकारण आणि जागतिकीकरण असा त्याचा मराठीतून अर्थ आहे. As a consumer in today's world, some of us have wide choice of goods and services before us. म्हणून आजच्या जगातील ग्राहकांसाठी आपण असं म्हणूया की त्यांच्यासमोर एक चॉईस आहे, निवड आहे की कोणत्या प्रकारची त्यांनी वस्तू घ्यायच्या आहेत, कोणत्या प्रकारच्या सेवा त्यांना हव्या आहेत. तर खूप साऱ्या वस्तू, खूप साऱ्या सेवा त्यांच्यासमोर उपलब्ध आहेत. The latest model of digital cameras, mobile phones and televisions made by leading manufacturing of the world are within our reach. आणि मग ते कोणत्याही वस्तू असेल, मग तो डिजिटल कॅमेरा असेल, मोबाईल फोन असेल, टेलिव्हिजन असेल आणि मग ज्या काही प्रसिद्ध अशा कंपनीज आहेत जगातल्या, त्या वस्तूही आपण आज खरेदी करू शकतो. एव्हरी सीझन न्यू मॉडेल of automobile can be seen on Indian road. Gone are the days when Ambassador and Fiat were only cars on Indian roads. आणि जे काही ऑटोमोबाईल क्षेत्रामधल्या जे काही नवीन नवीन मॉडेल्स आहेत, उदाहरणार्थ कार असतील किंवा जे काही 4 व्हीलर असतील, त्या आपल्याला आता घेता येऊ शकतात. मग आता हे दिवस गेले आहेत की फक्त ॲम्बॅसिडर आणि फियाट हे आपल्याला भारतीय रोड्सवर पाहायला मिळत होते. परंतु आज आपल्याला कोणतीही वस्तू असेल, मग ती कार असेल, कॅमेरा असेल, तो घेता येऊ शकतो. टुडे इंडियन्स आर बाईंग कार्स प्रोड्यूस्ड बाय नियरली ऑल द टॉप कंपनीज इन द वर्ल्ड. अ सिमिलर एक्सप्लोजन ऑफ ब्रँड कॅन बी सीन फॉर मेनी अदर गुड्स फ्रॉम शर्ट्स टू टेलिव्हिजन टू प्रोसेस्ड फ्रूट ज्युसेस. आज आपण म्हणूया की आपण भारतीय जे आहोत, कोणत्याही प्रकारची जी काही जगामध्ये निर्माण होणारी जी कार असेल ती आपण ही खरेदी करू शकतो. कारण मोठ्या प्रमाणात जे काही वेगवेगळे जे ब्रँड्स आहेत, कोणत्याही वस्तूचे ब्रँड्स आहेत, ते प्रत्येक देशामध्ये आज उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे मग त्या ज्या वस्तू असतील, त्या शर्टपासून असतील तर टेलिव्हिजनपर्यंत किंवा तो प्रोसेस्ड केलेला, प्रक्रिया केलेला फ्रूटचा ज्यूस असेल, ह्या वस्तू आपल्याला आज मार्केटमध्ये उपलब्ध होत आहेत. Such wide-ranging choices of good in our market is relatively recent phenomenon. You wouldn't have found such a wide variety of good in Indian market even 2 decades back. आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये आज बाजारामध्ये गेल्यानंतर आपल्यासमोर खूप सारे चॉईसेस आहेत. आपल्याला जी निवड करायची ती वस्तू आपण घेऊ शकते. पण मागील 2 दशकामध्ये अशी परिस्थिती नव्हती की आपल्याला मोठ्या प्रमाणात ह्या ज्या वस्तू आहेत त्या बाजारामध्ये उपलब्ध होत्या. In a matter of year, our market have been transformed. आणि म्हणून कालांतराने काही वर्षानंतर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला हा दिसतो. हे पहा, किती वस्तू आहेत बाजारामध्ये गेल्यानंतर, किती दुकानं आहेत, शॉप्स आहेत, दिसत आहेत ना. प्रोडक्शन अक्रॉस कंट्रीज. अंटिल द मिडल ऑफ द 20th century, प्रोडक्शन वॉज लार्जली ऑर्गनाइज्ड विदिन कंट्रीज. आता आपण म्हणूया की उत्पादनाचा वेगवेगळ्या देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये कसा विस्तार झालेला आहे, ह्या ज्या वस्तू तयार होतात त्याला उत्पादन असं म्हणतात. आणि त्याचा विस्तार कसा होत गेला याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 20व्या शतकाच्या मध्यावर्तीपर्यंत आपण म्हणूया की जे काही उत्पादन व्हायचं ते उत्पादन फक्त त्या देशातल्या देशामध्ये व्हायचं. What crossed the boundaries of these countries were raw material, foodstuff and finished product. आणि मग आपल्या देशामधून कोणकोणत्या वस्तू परदेशामध्ये जायच्या, दुसऱ्या देशामध्ये जायच्या, जे बाउंड्री क्रॉस करून कोणकोणत्या वस्तू जायच्या, तर मग कच्चा माल असेल. उदाहरणार्थ आपण म्हणूया आपलं जे कापूस आहे, फूडस्टफ आहे किंवा खाद्यपदार्थ आहेत, किंवा मग एखादी तयार झालेली वस्तू असतील, फिनिश्ड प्रोडक्ट म्हणजे तयार झालेल्या वस्तू, ह्या आपण दुसऱ्या देशामध्ये, परकीय देशामध्ये पाठवत होतो. कॉलनीज सच ॲज इंडिया एक्सपोर्टेड रॉ मटेरियल अँड फूड स्टफ अँड इम्पोर्टेड फिनिश्ड गुड. आणि म्हणून आपण आपल्यावर राज्य कोणाचं होतं, जर ब्रिटिशांचं होतं त्यावेळेस कॉलनीज म्हणजे वसाहतीचं
राज्य असताना भारतामधून बराचसा जो काही कच्चा माल आहे, अन्नधान्य आहे किंवा तयार झालेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या दुसऱ्या देशामध्ये आपण त्या वस्तू ज्या आहेत त्या दुसऱ्या देशामध्ये पाठवायचो आणि ज्या तयार झालेल्या वस्तू आहेत त्या आपण भारतात आणायचो. अशा पद्धतीने आपण इतिहासामध्ये 10th स्टँडर्डच्या पाहिलेलं आहे की आपण आपला कच्चा माल कापडासाठी लागणारा कच्चा माल हा आपण इंग्लंडमध्ये पाठवायचो. तयार झालेलं कापडला इंग्लंडमध्ये घेऊन भारतामध्ये ते मशीनमध्ये तयार झालेला माल हे भारतामध्ये विकायचे अशा पद्धतीने. सो ट्रेड वॉज अ मेन चॅनल कनेक्टिंग डिस्टन्स कंट्रीज. आणि म्हणून वेगवेगळे जे देश आहेत, जे दूरवरचे देश आहेत, ते एकमेकांसोबत कशाने जोडलेले आहेत तर व्यापारामुळे. सो दिस वॉज बिफोर लार्ज कंपनी कॉल्ड मल्टीनॅशनल कंपनीज इमर्ज ऑन द सीन. आणि हे कशामुळे झालेलं आहे हा व्यापार तर मल्टीनॅशनल कॉपरेशन, म्हणजेच त्याला आपण म्हणूया MNCs. त्याला मराठीमध्ये बहुराष्ट्रीय कंपनी ज्या उदयास आल्या. MNC इज अ कंपनी दॅट ओन्स or controls production in more than one nation. आता MNC कशाला म्हणायचं, बहुराष्ट्रीय कंपनी कशा म्हणायचं तर ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं जे काही उत्पादन आहे ते उत्पादन जे आहे ते एकापेक्षा जास्त देशामध्ये त्याचं उत्पादन केलं जातं किंवा त्याची जी मालकी आहे किंवा त्याचं जे नियंत्रण आहे ते एकापेक्षा जास्त देशामध्ये असतं. त्याला आपण मल्टीनॅशनल कंपनीज असे म्हणतात. म्हणजेच एखाद्या वस्तूचं जर उत्पादन करायचं असेल तर त्याचे जे काही वेगवेगळे पार्ट्स आहेत, उदाहरणार्थ कार असेल तर ते पार्ट्स उदाहरणार्थ चायनामध्ये बनतात, बरोबर आहे. वेगवेगळ्या देशामध्ये त्याचं प्रोडक्शन हे होतं, नंतर ते एका ठिकाणी असेंबल केले जातात आणि एकत्रित केले जातात आणि वेगळ्या ठिकाणी ते मार्केटमध्ये ती वस्तू नेली जाते. तर अशा स्वरूपातच काम जे आहे त्या MNCs मल्टीनॅशनल कंपनीज आपल्याला करताना दिसतात. MNC set up offices and factories for production in regions where they can get cheap labor and other resources. This is done so that the cost of production is low and the MNC can earn great profit. आता आपल्याला असं म्हणता येईल की मोठ्या प्रमाणात MNCs ह्या वेगवेगळ्या देशामध्ये का स्थापन झाल्या, त्यांचे ऑफिसेस जे आहेत किंवा त्यांचे जे काही फॅक्टरीज आहेत, कंपन्या ज्या आहेत, कारखाने जे आहेत, जिथे वस्तूंची निर्मिती होते त्या वेगवेगळ्या देशामध्ये का गेल्या, कारण जिथे त्यांना स्वस्त मजूर मिळतील, जिथे त्यांना स्वस्तामध्ये जे काही रिसोर्सेस मिळतील, संसाधने मिळतील तर त्याचा ते वापर करतील आणि मग कमी प्रमाणात स्वस्तामध्ये ते वस्तू बनवतील आणि त्यामुळे त्या वस्तूची किंमत तयार करण्यासाठी ती वस्तूची किंमत कमी राहील आणि ह्या ज्या कंपन्या आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या MNCs, त्यांना मोठ्या प्रमाणात प्रॉफिट हा मिळेल. चला एक उदाहरण पाहूया. स्प्रेडिंग ऑफ प्रोडक्शन by an MNCs. A large MNC producing industrial equipment design its production in a research center in the United States and then has the component manufactured in China. तर एक उदाहरण पाहूया एका MNCचं जिथे इंडस्ट्रीसाठी कंपन्यांसाठी लागणारे जे काही इक्विपमेंट आहेत, साधनं जे आहेत, त्याची जी काही डिझाईन आहे त्या डिझाईनसाठी त्याचे जे काही संशोधन केंद्र आहेत ते कुठे आहे, युनायटेड स्टेट्समध्ये आहे. म्हणजे एखादी वस्तू तयार करायची त्याचे जे डिझाईन आहेत किंवा त्याच्यावर जो रिसर्च आहे, संशोधन आहे ते कुठं केलं जातं, युनायटेड स्टेट्समध्ये. त्याच्यानंतर त्याचे जे कंपोनंट आहेत, पार्ट कुठे तयार केले जातात, चायनामध्ये तयार केले जातात. दीज आर देन शिप टू मेक्सिको अँड ईस्टर्न युरोप वेअर द प्रोडक्ट आर असेंबल्ड. आणि मग नंतर ते शिप म्हणजे काय, जहाजातून वाहून नेले जातात मेक्सिको आणि ईस्टर्न युरोपमध्ये. ज्यावेळेस हे सगळे जे काही तयार झालेल्या वस्तू असतील, उपकरणं असतील, ते जोडले जे घटक होते ते सगळ्या उपकरणामध्ये किंवा त्या वस्तूमध्ये जोडले जातात अँड फिनिश प्रोडक्ट आर सोल्ड ऑल ओव्हर दी वर्ल्ड. आणि मग तयार झालेली जी काही एखादी वस्तू असेल ती वस्तू सगळ्या जगामध्ये विकली जाते. सो मीनवाईल द कंपनी कस्टमर केअर आर कॅरीड आउट थ्रू कॉल सेंटर लोकेटेड इन इंडिया. आणि म्हणून ग्राहकांचे सेवा पुरवण्यासाठी किंवा त्यांच्या ज्या काही अडचणी असतील, प्रश्न असतील, ज्यावेळेस ते कस्टमर केअरला फोन करतील तर त्याचे जे कॉल सेंटर असतात त्याला म्हणतात, ते कॉल सेंटर भारतामध्ये त्याचं लोकेशन आहे. आणि म्हणून हे एक कॉल सेंटर आहे. उदाहरणार्थ आपण BSNLला जर आपल्याला खूप सारा मोठा अचानक आपला बॅलन्स गेला तर आपण फोन करतो कंपनीला आणि सांगतो की माझा बॅलन्स कसा कट झाला. मग फोन केल्यानंतर आपल्याला कळतं की तुम्ही कोणती तरी सेवा चालू केलेली आहे, रिंगटोन चालू केलेले आहेत. तर अशा पद्धतीने त्याला कॉल सेंटर, असा आपला फोन कुठे जातो, मग कंपनीकडे जातो का BSNLकडे, नाही,
तो कॉल सेंटरकडे जातो. त्याला कॉल सेंटर असं म्हणतात. हे कॉल सेंटर बेंगलुरूमध्ये आहे. इक्विप्ड विथ द टेलिकॉम फॅसिलिटीज अँड अक्रॉस द इंटरनेट टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अँड सपोर्ट कस्टमर्स अब्रॉड. आता ही जी कस्टमर सेवा आहेत किंवा कॉल सेंटर आहेत, ह्या सगळ्या सेवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जिथे MNC असेल त्या MNCची कोणतीही वस्तू असेल, मग ती कारच्या संदर्भात असेल, टेलिफोनच्या संदर्भात असेल, बँकिंग संदर्भात असेल, विमानसेवा असेल, या सगळ्या सेवेला हे कॉल सेंटर असतं. आणि येथे हे कॉम्प्युटर दिसत आहेत. काही त्यांच्या कानामध्ये हेडफोन आहेत. कस्टमर ज्यावेळेस फोन करतात त्यावेळेस इथे आला जातो फोन, आणि इथून ही जी लोकं आहेत कॉल सेंटरमध्ये, जे बहुतांशी कॉल सेंटर भारतामध्ये आहेत, इथून ते माहिती देतात. तर हे जे कॉल सेंटर आहे ते भारतामध्ये आहे. तर स्प्रेडिंग ऑफ प्रोडक्शन बाय अँड MNCs. मल्टीनॅशनल कंपनीचं काम कसं चालतं पहा, की त्याची जी काही एखादी वस्तू करायची, उदाहरणार्थ कार करायची, तर कारची डिझाईन कुठे तयार झाली? युनायटेड स्टेट्समध्ये, अमेरिकेमध्ये तयार झाली. तिथे त्यांनी संशोधन केलं, एक डिझाईन तयार केली. नंतर त्या कारचे आपल्याला काही भाग बनवायचे आहेत, पार्ट बनवायचे आहेत. ते पार्ट कुठे तयार झाले? तर चायनामध्ये तयार झाले. आणि नंतर ते पार्ट जे आहेत ते जहाजातून मेक्सिको आणि ईस्टर्न पूर्वेकडील जो युरोप आहे, ते युरोपमध्ये, मेक्सिको आणि युरोपमध्ये ते गेले, जिथे ते सगळे जे पार्ट आहेत ते एकत्रित गाडीचे पार्ट जोडले गेले. आणि नंतर तयार झालेली जी काही कार आहे ती इतरत्र जगामध्ये विकली गेली. हे कारचं मी उदाहरण दिलं, स्प्रेडिंग ऑफ प्रोडक्शन बाय अँड MNCs. सो दिस इज वॉट अबाउट MNCs, spreading of production by and MNCs. In this example, MNC is not only settling its finished product globally, but more important, the goods and the services are produced globally. आता MNC म्हणजे काय, की त्यांचं तयार झालेली वस्तू ती जगामध्ये सगळ्या देशामध्ये विकते असं आपल्याला पाहायला मिळतं. पण महत्त्वाची गोष्ट हे आहे की एखादी वस्तू किंवा जी सेवा आहे ती त्याची निर्मिती कुठं होते? त्याची निर्मिती ही जागतिक स्तरावर वेगवेगळ्या देशांमध्ये होते. जसं आपण पाहिलं होतं की कारची डिझाईन जी आहे ती युनायटेड स्टेट्समध्ये तयार झाली, त्याचे पार्ट चायनामध्ये तयार झाले, ते पार्ट सगळे एकत्रीकरण मेक्सिको आणि युरोपमध्ये तयार झाले, आणि नंतर ती वस्तू विकली झाली. म्हणजे वस्तूची निर्मिती एकाच ठिकाणी झाली का? कारची निर्मिती एकाच ठिकाणी झाली का? नाही. म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस आर प्रोड्यूस्ड ग्लोबली. ग्लोबली म्हणजे जगातील वेगवेगळ्या देशामध्ये त्या वस्तूची जी काही निर्मिती आहे, प्रोडक्शन आहे, ती तयार झालेली आहे. ॲज अ रिझल्ट प्रोडक्शन इज ऑर्गनाइज्ड इन्क्रीजिंगली कॉम्प्लेक्स वे. म्हणजे काय आहे की एखादी वस्तूची उत्पादन करत असताना ती उत्पादनाची जी प्रक्रिया आहे ती किचकट प्रकारात संघटित झालेली आहे. द प्रोडक्शन प्रोसेस इज डिवाइडेड इंटू स्मॉल पार्ट्स अँड स्प्रेड अक्रॉस द ग्लोब. आणि म्हणून जी काही प्रोडक्शन प्रक्रिया आहे त्याची निर्मिती फक्त एका देशामध्ये न होता त्याचे छोटे छोटे भाग केले जातात, आणि ते भाग नंतर एकत्रित करून त्या वस्तू ज्या आहे ती वस्तू इतर सगळ्या जगातल्या देशामध्ये विकली जाते. In the above example, China provided advantage of being cheap manufacturing location. आता आपल्याला जे अगोदरचं उदाहरण पाहिलं होतं की चायनामध्ये स्वस्तातल्या स्वस्तात वस्तू ह्या बनवल्या जातात. तिथे मेक्सिको, ईस्टर्न युरोप आर युजफुल फॉर देअर क्लोजनेस ऑफ मार्केट. मेक्सिको आणि ईस्टर्न युरोपमध्ये आपण ते वस्तू जे पाहिलं की पार्ट्सचे सगळे जे असेंबल केले, एकत्रीकरण केले आणि वस्तू तयार केली. का बरं? कारण तिथं जवळच मार्केट आहे, बाजारपेठ जवळच आहे, जिथे ते वस्तू मेक्सिको आणि युरोपमध्ये विकू शकतात पटकन. कारण तिथे मार्केट कोणाचं आहे? तर फॉर देअर क्लोजनेस टू द मार्केट इन द US आणि युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये तयार झालेल्या वस्तू विकू शकतात. म्हणून त्याचं जे असेंबल आहे, पार्टचे जे कंपोनंट जे आहे ते एकत्रीकरण किंवा असेंबल फिनिश्ड गुड कुठं तयार झालं? मेक्सिको आणि ईस्टर्न युरोपमध्ये, कारण US आणि युरोपमध्ये जवळच मार्केट उपलब्ध आहे. इंडिया हॅज हायली स्किल्ड इंजिनियर हू कॅन अंडरस्टँड द टेक्निकल आस्पेक्ट ऑफ प्रोडक्शन. इट हॅज educated English speaking youth who can provide customer care service, and all the probably can mean 50 to 60% cost saving for the MNC. The advantage of spreading out production across the border to the multinational can truly immense. आणि भारताबद्दल जर आपण उदाहरण गेलं की भारतामध्ये जे कुशल जे आपण म्हणूया इंजिनियर्स आहेत, त्यांना टेक्निकल गोष्टीबद्दल खूप सारं चांगलं ज्ञान आहे. आणि म्हणून त्याचबरोबर इंग्लिश स्पीकिंग जे तारुण्यामध्ये असणारे जे लोक आहेत ते भारतामध्ये खूप आहेत. कॉल सेंटरमध्ये काम करणारे जे कस्टमर केअर सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात.
आणि म्हणून येथे मोठ्या प्रमाणात भारतामध्ये 50 ते 60% जी कॉस्ट आहे सेमी, ती MNCमध्ये येथे कॉस्ट ती वाचवते आणि मग तयार झालेली वस्तू जी आहे ती वेगळ्या देशामध्येही विक्रीसाठी पाठवली जाते. सो इथे हा मल्टीनॅशनल कंपनीचा जो रोल पाहिला आपण, की प्रोडक्शन अक्रॉस कंट्रीज, वेगवेगळ्या देशामध्ये हे उत्पादन हे केलं जातं. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.